अथ श्री साई सच्चरित अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी अभिवचन. किये अध्यायी होईल निरूपण. श्रेय आणि प्रेयलक्षण. सादरे श्रवण ते कीजे. प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्य प्रत्याकार. भिन्न रूपते परस्पर. श्रेय प्रेय तया परी. प्रेयार्थ जयाचे मन धावे. स्वार्थापासाव तो भ्रंश पावे. श्रेय ते विवेक रूप आहे. अविवेक रूप प्रेय की. श्रेयाचा विषय केवळ विद्या. प्रेयाचा तो निखळ विद्या. प्रेय कधी ना भुलवी सुज्ञा. श्रेय अज्ञान नावडे. जोवरी कनक कामिनी होड. इंद्रियाची विषयाची आवड. विवेक वैराग्य नाही जोड. प्रेयची गोड तोवरी नीरक्षीराची मिसळ. तेवी प्रेय श्रेयाची भेसळ. जेवी दुग्ध ते वडे निवळ. सेविती मराळ मानसी. तेवी सजे धीर बुद्धिमंत. विवेकी आणि भाग्यवंत. श्रेयासी केवळ लोलंगत. प्रेयासी विन्मुख सर्वदा. तेच पहा मंदबुद्धी. शरीर पशुपुत्र धनस्मानादी. योगक्षेमाच्या लागोनी नादी. प्रेय साधिती ऐकले. श्रेय काय प्रेय काय. ज्ञात झाले जरी उभय. तैसाची ग्रहण व्यवसाय. जरी स्वायत्त पुरुषासी. तरी प्राप्त होता उभय. निवड करणे अवघड विषय. करुणी मंदबुद्धी वरिजय. आलिंगी प्रेय तयासी. सारू प्रेय आदरूप श्रेय. पुरुषार्थ तो हाची होय. असता पयमिश्चित तोय. पयची घेई हंस जैसा. श्रेय आणि प्रेय ही दोन. जरीही पुरुषाचे स्वाधीन. असमर्थ कराय आहे विवेचन. विवेकहीन मंदमती. श्रेय ते आहे कशात. आरंभी जाणिले पाहिजे निश्चित. मग येता प्रतिबंध मार्गात. प्रतिकार साध्यंत करूये. येथेच पुरुषार्थ दृष्टीपुढा. येऊनी ठाके दत्त निधडा. म्हणून श्रेयार्थाची करा झगडा. करोनी धडा बुद्धीचा. अतर्क संसार चक्राचे फेर. अखंड भ्रमती अष्टौ प्रहर. आध्यात्मिकादी त्रिताप प्रखर. दुर्निवार नरसाहे. तेणे अत्यंतिका दुःख कहर. सहन करिता होई जर्जर. शोधी मग तन्नी वर्तान पर. सोपी सुखकर साधने. दुस्सहे भवचक्र. परिवर्तन होईल कैसे याचे स्तंभन. तदर्थ असेल काय साधन. हे अन्वेषण आदरी. थोर भाग्ये हे बुद्धी उपजता. तेथून निपजे पुरुषार्थता. मग तो सदुपाय साधकता. निजस्वार्थ वरील अनादि अविद्या अथवा माया. शुक्तिरजत मृगजलवत्वाया. अध्या स्वरूप महदंतराया. विलया नेले पाहिजे. स्वप्नात सोन्याचा गारा वर्षती. प्रयत्ने साठवण केल्या मिती. वाटे वेळी कामास येती. हारवून जाती जागृती. दृष्टादृष्ट भोग वासना. आशा तृष्णा व कामना. सदैव प्रतिबंधक जाणा. समूळ खाणा या आधी. अशक्य दिसाया सूर्य करे. बुद्धी जेतुनी माघारी फिरे. जेत वेद श्रुतीचे पाऊलन शिरे. ते निज करे गुरुदावी. काम क्रोध उभयवृत्ती. करून देती ज्ञान प्राप्ती. श्रवण मनन समाधी विच्छित्ती. हातो हाती त्या करीती. दीपा कर्पूर होता लगाटी. संभवे काय लोटा लोटी. उभयत्र भेटी होण्याची खोटी. दीपत्वे उठे कर्पूर. श्रुतिस्मृतीला विहित. दुष्कर्मी लोळे जो अविरत. ज्ञानी असूनी काय हित. विहिताविहित जो नेणे. तैसाचा जो नित्य शांत. अंतःकरण असमाहित. इंद्रिय लवले विक्षिप्त चित्त. ज्ञाने निवृत्त होईना. ज्याचे चित्तास समाधान. जो गुरुपुत्र आचारवान. ज्याचे निश्चल आत्मानुसंधान. ज्ञान संपन्न तो एक. हो संसार वा मोक्षगामी. जाणे जरी निजधामी. होई शरीर तस्वामी. केवळ वाग्मी काय करी. येथे वाचेसी नाही थार. अभ्यास एक सर्वसार. रतस्थानी योजी शरीर. स्वये स्थिर बैसेगा.
या निज शरीराचा रती, निज बुद्धी सकरी सारथी, स्वये स्वामी बैसे रती, स्वास्थ चित्त इसतू. दुर्गम रूप रसमार्ग राजी, कंठावया मग सारथी योजी, आवरी मन प्रग्रहा माझी, दशेंद्रिया वाजी. उच्छृंखळ घोडे जरी सैरा धावती, लगाम राखील स्थानावरती, तो निरवून सारथी या हाती, स्वस्थ चित्ती बैसे तो. सारथी कुशल आणि निपुण, तरीच घोडे चालती कसून, तोच मन प्रग्रह पराधीन, होता बलहीन होतसे. विवेक बुद्धीचे सारथ्य जेता, जो समनस्क समहित चित्त, तयासीच परमपद प्राप्त. इतर मार्गात थकतात, जयाचे सदा युक्त मन, तया न कदा समाधान, तया न तत्पद गमन. संसार परिवर्तन चुकेना, ऐसे ते पद परम मोठे, वास्तव्य तरी तयाचे कोठे. मनीची आशंका फिटे, प्रकट जैते आपैसे. येथे न चले तर्कवाद, अनुवाद प्रवाद वा संवाद, ईश कृपेनेच लागेल दाद. इतर वाद ते व्यर्थ न चले येथ तर्काची चतुराई, तर्कज्ञमती कुंठित होई, भोळा भावची सिद्धीस जाई. हेच नवलाई येथील साम्य ज्ञानासी जे कारण, ते गती आन ते बुद्धीही आन, तो आगमज्ञही वेगळाच जाण. उत्तम ज्ञान दानी जो, काया अमोलिक चालली वाया, धनकामही दुपारची छाया, जाणो निहरीची दुर्घट माया. लागे पाया संताच्या, संत भवसागरीचे तारू, तू हो येथील एक उतारू, तया विण पैल पारू, कोण उतरू समर्थ. विवेक वैराग्य याची जोड, बांधील तयाची जो सांगड, तो हो का जड मूड दगड, अवघड नात्या भवसिंधू. षड्गुण ऐश्वर्य भगवंताचे, वैराग्य हे प्रथम ऐश्वर्य साचे, असतील जे महद्भाग्याचे, विना इतराचे वाट्या नये. विहितकर्म केलिया वीण, होईना चित्तशुद्धी निर्माण, चित्तशुद्धी न होता जाण, ज्ञान संपादन घडेना. तस्मात् कर्मची एक जाण, ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण, नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान, तेनेच क्षालन मळाचे. एवं शुद्ध झालेल्या चित्ती, विवेक वैराग्या उत्पत्ती, शमद मादी साधन संपत्ती, विदेह मुक्ती ये हाती. फलकाम संकल्प त्यागे, चित्तैकाग्रतेचा योगे, अनन्यत्वे चो गुरुसी शरण घे. पदरी घे त्या सद्गुरु, जो वही प्रवृत्ती शून्य, भाविक भक्त अनन्य, ज्ञान लाभे होई प्रज्ञ. उपाय अन्य चालेना, तेही ज्ञान लाभल्यावरी, अधर्म मार्गे आचरण करी, अत्र ना अमूत्र खाली नावरी. त्रिशंकू परी लोळकंबे, जीवाची जे अज्ञान वृत्ती, तीच खरी संसार प्रवृत्ती. झाली आत्मज्ञान प्राप्ती, तेच निवृत्ती संसारा. आत्मज सदा अहंभाव रहित, धर्मोधर्मी शुभ विरहित, तया सते संसारांतर्गत, हिताहित कायपा. विराली देहंकार वृत्ती, तत्काळ तेथेच संचली निवृत्ती. तीच जीवाची परमात्मा स्थिती, गुण निश्चिंती बाधावी. प्रवृत्ती ठाई शत्रू मित्र, निवृत्तीचे तो हे विचित्र. मीच मी पाहता सर्वत्र, शत्रुत्व मित्रत्व ते कैचे. ऐसी आम्हा सुखापुढे, देह महत् दुःख ते बापुढे. ते कोण ऐहिक सुखारडे, महत् सुखातुडे जे. ऐहिक दुःखाचे डोंगर, कोसळोत मग तयावर. परितो न हाले लवभर, गिरीवर केवळ धीराचा. भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो, त्यालाच मग तो वैराग्य देतो. त्याशी विवेकाची सांगड बांधितो, पार उतरविता भवसागर. आदर्शी म्हटल्या मुखापरी, स्पष्टात्मदर्शनी हेतु जो धरी. तया येथे भूकी ब्रह्मलोकवरी, जागा तिसरी नाहीच. यागी होता देवता तृप्ती, पितृलोकाची होईल प्राप्ती. लाधेल कर्मफलोपभुक्ती, आत्मसंविती लाधेना. गंधर्व महार्जन स्तप तत्सत्य, तेथील आत्मदर्शन अति अविविक्त. या लागी जे आत्मदर्शन सक्त, भूलोक यथोक्त वंचिती.
येथे होते चित्तशुद्धी, आदर्शापरी निर्मल बुद्धी, शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी प्रतिबिंबित होतसे. तुझे स्थान हे ब्रह्मलोक, तेथेही होतो आत्मावलोक. परिसयास लागती अनेक, कष्टकारक अतितरतो. सर्पवाणी माया वेटाळी, अक्षियातून आतडी पिळी, बाहेरही सर्वांग कवटाळी. समर्थ टाळी कोण तिये, तुम्ही बसल्या बसल्या पाहता. खिशात 50 रुपये असता, काढा पाहू बाहेर आता. ब्रह्म तो खिशात तुमचेच, काढा म्हणता हात घालिती. ग्रहस्थ पुडके खिशातून काढिती, 10 25 नोटा मोजिती पुडक्यात. ग्रहस्थ विरघळले वनीचे मनी, केवडे महाराज अंतर्ज्ञानी. मस्तक ठेविती दयाचे चरणी, आशीर्वचनी उत्कंठा. मग बाबा म्हणती ते वेळे, गुंडाळा आपुले ब्रह्म गुंडाळे. लोभाचे झाल्या वीण वाटोळे, ब्रह्म न मिळे तुझ लागी. पुत्र पश्वादी वित्तार्जन, आसक्त यातची दयाचे मन. दयास कैसे ब्रह्मज्ञान, द्रव्यवधान न सुटता. महाकठीण वित्तमोह, तृष्णावर्त दुःखागाह. मदमत्सर मकर दुस्सह, एक निस्पृह तरेल. लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर, तेथे ध्याना नाही अवसर. कैंची मुक्ती विरक्ती साचार, आचार भ्रष्ट लोभिष्ट. लोभा ठाई नसे शांती, न समाधान न निश्चिंती. एक लोभ वसंता चित्ती, जाती मातीत साधने. श्रुतिस्मृती सविहित, ऐसे निषिद्ध जे दुश्चरित. त्यातची सदैव जो आसक्त, असमाहित चित्त तो. तया नाम विक्षिप्त चित्त, सदैव दुष्कर्मी व्याव्रत. अखंड विषय कर्दमी लोळत, हितहित देखेना. हो का ब्रह्मविज्ञान संपन्न, नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण. तोवरी वावते ब्रह्मविज्ञान, आत्मसंपन्न नाही तो. कोण काही मागू येता, अधिकार पाहती संत प्रथमता. जैसी जयाची योग्य योग्यता, तैसेच त्या ते देती ते. जया मनी रात्रंदिन, देहाभिमान विषय चिंतन. तया गुरुपदोष देशाचा क्षीण, व्यर्थ नागवण उभयार्थ. चित्तशुद्धी झाल्या विण, परमार्थी त्रिगुपा हे जो आपण. ज्ञानगर्वाची ती मिरवण, केवळ क्षीण तो खरा. यास्तव रुचेल तेच बोलावे, पचेल ती चुकेची अन्न खावे. नातरी व्यर्थ जीर्ण व्हावे, हे तो ठावे सकळिका. माझा भांडार भरपूर आहे, देईन जो जो जे जे चाहे. परिग्राहकाची शक्ती पाहे, देतो मी साहे तेच की. ऐकाल जरी हे लक्ष देऊन, पावाला तुम्ही कृतकल्याण. या पवित्र मशिदीत बैसून, असत्य भाषण न करी मी. ही संत वाक्य सुद्धा सरिता, भावार्थे येथे बुडी देता. अंतर्बाह्य लादे शुद्धता, शाळन होता मळाचे. ऐसा साईनाथाचा महिमा, वर्णू जाता न पुरे सीमा. उपमू कैसे त्या निरुपमा, शुद्ध प्रेमा अधीन तो. माऊली ती सकळांची, विश्रांती अर्थ श्रांताची. कल्पवल्ली आश्रिताची, दीनदुबळ्यांची जी छाया. संसारावरी पाणी देऊन, गिरिकपाटी मौन धरून. एकांतवास स्वीकारून, निज कल्याणे कदक्षजो. ऐसे संत सती बहुत, केवळ जे साधिती निज स्वार्थ. अथवा केवळ निज परमार्थ, काय की अर्थ इतराते. ते विन साई बाबा मात, नसता आपतेष्ट गणगोत. घरदार वाजाया सुत, प्रपंचात राहती. करदल भिक्षा 5 घरा, तरतल वास अष्टे प्रहरा. मांडुनी तिथा प्रपंच प्रसारा, व्यवहार सारा शिकविती. साधूनी निज ब्रह्मस्थिती, जनतेच्या कल्याण सिचती. ऐसे संत महामती, विरळा जगती असतील. धन्य तो देश, धन्य ते कुळ. धन्य ती आई बापे निर्मळ. धन्य त्याचा कुसवा सोज्वळ, प्रसवला निर्मळ हे रत्न. अनायासे परीस लाधला, पाषाण समजुनी भोवती जुगरिला. शिरडीत या परम भगवताला, कोणी न ओळखिला बहुकाळ. जैसे उकिरडा रत्न पडावे, पोरबाळा सापडावे. त्यानी वाटेल तेथे उडवावे, कुशाल तुडवावे दगडसे. असो यापरी तो ब्रह्माचा भोगता, आशीर्वचनी पावे तृप्तता. तीच गत तुम्हा आम्हा समजता,
बिकट रस्ता सोडावा. जोवरी बाह्य विषयाचे सेवन, शब्दश्रवण स्पर्श संवेदन, आमोदाग्राणन, बाह्यांग दर्शन, तवन विरोधन, विषयार्था झाली अविण इंद्रिय निरोधन, स्वभाव प्रवृत्त परावर्तन, प्रत्यग्रूपाचे अवलोकन, वा तद्बोधन अशक्य आधी व्हावे सर्वैषणावीन, मग सद्गुरुसी अनन्य शरण, ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न, आत्मविज्ञान पात्रतो, क्षेत्रादी पंच ज्ञानेंद्रिये त्यागी जेतील जैस स्वस्वविषये, मन संकल्प विकल्प स्वये त्यागील निश्चय जे काळी, एवं प्रतिनिवृत्त जे अंतर, बुद्धी सांडील निश्चया व्यापार, तेच ते परमगती साचार, निर्विकार ब्रह्म ते, बुद्धी होईल निश्चय शून्य, चित्तई जय पावेल चैतन्य, तैच तोच एक न तदन्य, आत्म्या ते धन्य जाणील, होता विषयापासून विन्मुख, होतील इंद्रिये आत्मोन्मुख, तेव्हाच प्रकटेल निज सुख, इतर सर्व असुख ते, जे विषयाविकार प्रच्छन्न, अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान, परमानंद प्राप्तीचे साधन, अतिगहन आकळाया हिरण्यगर्भपदापर्यंत, ह्या मूत्रविषयी विरक्त, तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त, तो एक मुक्त जाणावा, चित्तास विषयापासून हळूहळू मागोते फिरवून, आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे, ह्या मूत्र फळ भोगविराग, हर्ष शोकादी द्वंद्वत्याग, बुद्धिमंतासी हा भोग, अध्यात्मयोग तो, ह्याची अधिदैवाध्यात्मादिक भौतिकी, निखिल वडवानल ज्वालादिकी, संतप्त संसारान ओदकी, कोणकी सुखी असेल, तेने भावया निज समुद्धरण, व्हावे साई प्रसाद संपन्न, करावे तच्चरित्र अवलोकन, श्रवण मनन सादरे, हे श्री साईनाथ चरित्र, श्रोती सपुत्र मित्र कलत्र, परिसता साधेल इह परत्र, लीला विचित्र बाबाची, सभाग्य श्रद्धाळू श्रोते, तेची या कथाचे परिसते, परिसता ती हळुवा रचिते, शांतते येते शांतता, या कथानी संद निजरे, कर्मा कर्मलवणविरे, श्रवणद्वारे नयनी शिरे, रूपमा साजिरे साईचे, चरित्र श्रवणे पातकावास, चरित्र श्रवणे काळावरी कास, चरित्र श्रवणे परमोल्लास, श्रोते निरायास पावती, श्रवणे शुद्ध अंतःकरण, श्रवणे सुखेल जन्म मरण, श्रवणे श्रोतया ब्रह्मपण, केवळ ब्रह्मार्पण कर्माने, ऐसा हा साई सेवा काम, सेवका सदा करी निष्काम, निज भक्ता श्री साई राम, देईल आराम सर्वदा, भागश या ग्रंथाचे वाचन, अथवा श्रवण आणि परिशीलन, मनन आणि निधिध्यासन, करा अनुदिन श्रोते हो, आनंद ब्रह्मेती व्यजानात, हे तरी तैत्तिरीय श्रुती विख्यात, तेच ते बाबा अनुवादत, श्रुती निर्णित भक्ता ते, फिकीर न करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरित, चिंता न करावी आमरणांत, उपदेश नित्य बाबाचा, असो ब्रह्मतत्वा निर्धारण, ते हे अध्यायाचे धोरण, की ही नौका अवतारण, जाईल शरण साई सत्या, हितवचन वारंवार सांगावे करावा परोपकार, बाबा तयाचा करुणी अनुकार, तदनुसार प्रवर्तती, हे संयुक्तिक की अयुक्तिक, हे मतभेद केवळ वैयक्तिक, जेणे सामान्य जनतेसी तोख, तोच की रोखये ग्रंथी, हेची आहे येथे प्रयोजन, बाबा जाणीत कार्य कारण, जैसे तयाचे मने स्थित जाण, होश म्हणही तैसेच, गुरुमुखीच्या कथा ऐकाव्या, अतर्क्य लीला अनुभवाव्या, स्मरातील त्या संग्रही ठेवाव्या, परिसवाव्या इतराते, साईचे हे चरित्र बरे, श्रवण करिता अत्यादरे, श्रोतिया वक्ताचे दैन्य हरे, दुर्दिन ओसरे अवघ्याचे, पाहुनी बाबाची अलौकिक लीला, कोण अभागी चकितन झाला, केवळ दर्शन मात्रेची निवाला, लीन झाला पदकमली, विशद चरिते या साईची, प्रशस्त चित्ते ऐकावयाची, संधी येता ऐसी सुखाची, कोण फुकाची वडील, पुत्र मित्र कलत्र वर्त, काम क्रोधादिग्रहयुक्त, नाना रोग तिमिंगलोजृंभित,
उद्वेलिता आशा कल्लोळी. वेळी उद्वेगाचा झटका येवोनी जातो घटका. द्वंद्व माजूनी उडतो खटका. परिण तटका तोडावे स्वयेच जीवास करावा बोध की तूच आहेस ब्रह्मशुद्ध. झालासी देह संगे बद्ध नलिका पिनद्ध शुक जैसा. बोललासी केवळ मोहमाये तेने विसरलासी निज सोय. तुझा तूच सावध होय स्वरूपाये झडकरी. भ्रमामुळे वाढला भ्रम देहाभिमानादी संभ्रम. मृगजल समहे मी मम जाणून निर्मम होई का. यामी तूपणाचे प्रपंची गुंतावे का नीट विवंची. सोडा आवळले पाय पंची उड्डाणे उंची विहरकी. मुक्त येथे बद्धतासे बद्धते पाशी मुक्तता वसे. परत होऊन या उभय दशे शुद्ध स्ववशे राहिबा. हे तो साक्षेपतेचे ज्ञान सुख वा दुःख सर्व ज्ञान. दवडोनी संपदी विज्ञान ब्रह्मज्ञान पाशीच. देही जोवर मी तूपणा तो न तू निजहिताचा देखणा. तोटा कपाई आपणा कृपणपणा बिरकावी. कुबेरा समधनवंत भिक्षावृत्ती जरी विचरत तरी ते केवळ नष्टचरित. विपरीतपण अज्ञानाने करावे नित्य सच्चास्त्र श्रवण. विश्वासे पाळावे सद्गुरुवचन. राहुनी सदा सावधान अनुसंधान राखावे. पाहून जनते आचार पद्धती निजोद्धार मार्ग चोखाळती. असंख्य जीव उद्धरती सहजगती त्याचेनी. कदा येईल ऐसी घटका घडेल व पाशातुनी सुटका. जयार्निशहा मनास चटका अवचट तटका तो सोडी. साधवेल तो एकांत साधून संसार निसार ही गाठ बांधून. अध्ययन आणि आत्मचिंतन यात चिरंतन असावे. भक्ती श्रद्धान्वित मने शिष्ये पूर्ण विनय संपन्ने. चरण साष्टांग गेली आविणे. ज्ञान केणे गुरु न दे. सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी. बंध मोक्ष वृत्ती विवरावी. विद्यादी प्रश्नी धरावी. गुरुरावी सफलता. आत्मा कोण परात्मा कोण कोणा न सांगावे गुरुविन. गुरुही न येता शरणपूर्ण देती न कणही ज्ञानाचा. गुरुविना इतरे देता ज्ञाना संसार निवर्तक ते होईना. मोक्ष फलप्रद लवई असेना मनठ सेना कदापि. तस्मात् गुरुविना ज्ञान नोहे विदित सकल विद्वाना ते हे. ब्रह्मात्मैक्य विषयी सोये समर्थ पाय गुरुचे. तेथे न करिता अनमान सांडोनी ताटा अभिमान. होऊन अखंड दंडायमान खालवामान गुरुपदी. दासानुदास मी तुमचा भरवसा एक तव पदाचा. धरोनी पावलो म्हणावाचा धडा जीवाचा दृढ करा. मग पहा चमत्कार तयाचा तो गुरुदयार्णव हे लावे साच. निजशे जी तरंगाच्या वेलीवरच्या वरी तो. शिरी ठेवी अभयस्त इडापिडा करोनी उद्ध्वस्त. जाळोनी पातकांच्या राशी समस्त उधी मस्तकी फासी तो. एव ब्रह्मार्थी ब्रह्मनिरूपण हे तो केवळ निमित्त जाण. जीव शिवैक्यतेची खूण भक्ता संपूर्ण कथी येली. आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाडी. असता थट्टेची काय प्रौढी काय आवडी विनोदी. सहज शंका घेईल मन परिपाता विचारून. एकची आहे समाधान सावधान परिसीजे. मुला बाळा सवे बोलता तयाच्या बोबड्या बोलात रमता. प्रौढत्वाच्या कथा वार्ता कधीही होतात कायकी. नसते प्रेम का तयावरी ते काय वर्णू शकेल वैखरी. परिबोधा प्रदान कुसरी विनोद मस्करी ही एक. काय आहे रोगपोटी हे काय आहे बाळास दृष्टी. माते सपाजावी लागे गुटी जरी ते हट्टी पिना. कधी आजारून गोजारून कधी नेत्र पिजारून. कधी चतुर्दशरत्न प्रयोजन कधी आलिंगन सप्रेम. तीच होऊ लागता प्रौढ करावे वाटे तयाचे कोड. परिबुद्धी तीव्र वा बोजड तैसाच निवाड ज्ञानाचा. तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण उपदेश ठरता न लगे क्षण. तेच जडबुद्धीचे विलक्षण बहुत रक्षण सायास. समर्थ साई ज्ञानी
ज्ञाननिधी जया भक्ताची जैसी बुद्धी आदि निर्धारून पात्र शुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वाची जाण जयास जैसे योग्य साधन तयाच नियमन तैसेच जैसा ज्याचा अधिकार तयाचा आधीच करुनी विचार योग्य तेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही दिसाया थोर परी त्या सिद्ध साई समोर खरेच आम्ही पोराहुनी पोर विनोदी आतुर सर्वदा विनोदाचे बाबा आगर जे ठाई जयासी आदर ते यथेष्ट पुरवुनी समग्र राखीता व्यग्र भक्तास सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचिता प्रकटेल परमानंद परिसता वाढेल श्रवण छंद मनने स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निधिध्यासनी महदाल्लाद सौख्य उपजेला खंड निर्पाद ऐसी अगाध ही लीला भाग्य जेणे अनुभव येथिला यत्किंचितही असेल भोगिला काया वाचा मने तो खिळिला अतर्क्य लीला साईची हे माड साई पायी शरण विनोद मार्गे ज्ञान प्रदान भक्त कल्याण एक प्रयोजन निमित्त जाण ब्रह्मार्थिया पुढील अध्याय आऊनी गोड श्रवणार्थियाचे पुरेल कोड माझी आजीवीची गुप्त होड फोड फोडोनी पुरविली मी जाईन माधवा पाशी बाबाच निरोप देईन त्याशी भावेन कैसा अनुग्रहाशी साध्यतेशी परी साजी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।